तुमच्याही गाडीच्या सायलेन्सरमध्ये असा पांढरा धूर येतोय, तर मित्रांनो, पूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थोडी चूक केल्यास आपल्या गाडीचा मोठा इंजन खर्च निघू शकतो. तर मित्रांनो, आज आपल्या गॅरेजमध्ये सुझुकी ॲक्सेसची गाडी आली होती. आता आपण चेक करूया. कस्टमरच्या म्हणण्यानुसार गाडी सायलेन्सरमधून व्हाईट स्मोक मारत होती. अशा प्रकारे आपण पाहू शकता गाडीच्या सायलेन्सरमधून पांढरा धूर येतोय. त्याचबरोबर गाडीचं इंजन ऑइलही कमी होत होतं. यामुळे आपण आता गाडीचं इंजन ऑइल चेक करूया. अशा प्रकारे आता आपण चेक केल्यानंतर आपल्याला समजलं की गाडीचं इंजन ऑइलही कमी होतं. तर मित्रांनो, आपल्याही गाडीचं इंजन ऑइल कमी होतंय किंवा गाडी पांढरा धूर मारते, याचे कारण गाडीचं पिस्टन घासल्यामुळे किंवा ऑइल लीक झाल्यामुळे होऊ शकतं. तर अशा परिस्थितीत आता आपण गाडीचं इंजन खोलायचं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲक्सेस या गाडीचं इंजन कसे खोलतात ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण गाडीची डिक्की खोलून घेऊया. अशा प्रकारे आपण डिक्कीचे सर्व नट खोलून घेऊया. यानंतर डिक्की बाजूला काढूया. मित्रांनो, आज पाहू शकता इंजन खोलण्यासाठी आपल्याला गाडीची बॉडी पूर्ण बाजूला घ्यावी लागेल. यासाठी इंटरनल केबल्स, वायर, सॉकेट आपण प्रॉपरली काढून घेणार आहोत. मित्रांनो, गाडीची फिटिंग खोलताना ती ध्यानपूर्वक खोलून घ्यावे. योग्य पद्धतीने सर्व नट्स त्याचबरोबर क्लिप खोलून घ्यावे. यानंतर आता आपण रिअल ब्रेक केबल सॉकेटमधून खोलून घ्यावे. त्याचबरोबर रिअर शॉकअपचा नटही अशा प्रकारे खोलावा लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ब्रेक केबल त्याचबरोबर शॉकअप खोललेला आहे. यानंतर आता आपल्याला मेन इंजन फाउंडेशन नट खोलायचा आहे. अशा प्रकारे आपण फाउंडेशन बोल्ट खोलून घेऊया. यानंतर बोल्ट खोलल्यानंतर आपण फाउंडेशन एक्सेल अलगद बाहेर काढून घेऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक्सेल बोल्ट आपण बाहेर काढूया. तर अशा प्रकारे आपण पाहू शकता आपण बोल्ट बाहेर काढलेला आहे. यानंतर आता मित्रांनो पाहू शकता आपण गाडीचं इंजन पूर्णपणे बाहेर काढलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गाडीचं इंजन बाहेर काढू शकता. आता आपल्याला इंजन डिस्मेंटल करायचं आहे. यासाठी आपण सर्वप्रथम इंजिनवरील फायबरचे कव्हर्स अशा प्रकारे सर्व नट खोलून खोलून घेऊया. मित्रांनो, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे इंजन खोलू शकता. तर अशा प्रकारे कवर खोलल्यानंतर आता आपण गाडीचे सर्व कव्हर खोलायचे आहेत. त्याचबरोबर आता आपल्याला गाडीचं सायलेन्सर खोलूया. यासाठी हेडब्लॉक खाली असलेले 2 नट त्याचबरोबर किसिंगवरील 2 नट अशा प्रकारे नट खोलून आपण सायलेन्सर खोलून घेऊया. तर अशा प्रकारे आता आपण सायलेन्सर खोलून घेऊया. नट्स खोलल्यानंतर आपण सायलेन्सर अलगदपणे बाहेर काढूया. सायलेन्सर खोलताना सायलेन्सर गॅस किट योग्य पद्धतीने चेक करून घ्यावी. तर सायलेन्सर आपण खोलून घेऊया. यानंतर आता आपण अशा प्रकारे होस पाईपही खोलून घेऊया. त्याचबरोबर कव्हरही खोलून घेऊया. यानंतर आपण गाडीचं कार्बोरेटर खोलायचं आहे. अशा प्रकारे हेडपासून कार्बोरेटर होस पाईपसह आपण कार्बोरेटर खोलून घेऊया. अशा प्रकारे आपण व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे आपण आपल्या गाडीचं इंजन खोलू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप आपण प्रोसेसनुसार सर्व पार्ट खोलू घ्या. आता आपल्याला हे टॉप कव्हर खोलायचं आहे. अशा प्रकारे लंकीच्या साहाय्याने 2 नट खोलूया. नट खोलल्यानंतर आपण कव्हर खोलून घेऊया. तर अशा प्रकारे आता आपण कव्हर खोलूया. यानंतर आपण कव्हर खोलल्यानंतर आपण पाहू शकता कव्हर खोलताना हेड ओरिंग व्यवस्थितपणे खोलून घेऊया. यानंतर आता आपल्याला हेड खोलण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपण टायमिंग सॉकेट एलंकी बोल्ट अशा प्रकारे एलंकीच्या साहाय्याने खोलून घेऊया. मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व स्टेप बाय स्टेप सर्व पार्ट खोलत आहोत. यानंतर
अशाच प्रकारे चेन्स पॉकेट बाहेर काढूया. टायमिंग चेन्स पॉकेट खोलल्यानंतर आता आपल्याला हेड ब्लॉक खोलायचा आहे. यासाठी आपण हेड ब्लॉकचे वरील बाजूला असलेले 4 नट त्याचबरोबर बाजूचे नट्स खोलून घेऊया. सर्व नट योग्य पद्धतीने खोलल्यानंतर आपण आता हेड ब्लॉकही अलगदपणे बाहेर काढूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व नट व्यवस्थित खोलून वायशर वगैरे खोलून घेऊया. मित्रांनो, ध्यानात ठेवा, आपण खोललेले सर्व नट योग्य पद्धतीने बाजूला ठेवावेत. यानंतर आता आपण हेडलॉक खोलून घेऊया. अशा प्रकारे आता आपण हेडलॉक काढून घेऊया. तर मित्रांनो, आपण पाहू शकता हेडब्लॉक काढल्यानंतर आपण पिस्टनवरील जमलेलं ऑइल चेक करू शकता. अशा प्रकारे पिस्टनमधील ऑइल येऊन ऑइल जळाल्यामुळे तेथे कार्बन जमा झालेलं आहे. अशा प्रकारे आपण वॉलचं कंडिशन पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे या गाडीमध्ये ऑइल पिस्टनवर येऊन ते जळत असल्यामुळे इथे कार्बन. यानंतर आपण पिस्टन चेक करू शकता. अशा प्रकारे आपण ब्लॉक खोलल्यानंतर मित्रांनो पाहू शकता पिस्टन पूर्णपणे घासलेला आहे. पिस्टन घासल्यामुळे पिस्टन रिंग घासल्यामुळे ऑइल कंबशन चेंबरमध्ये येऊन ते जळत असल्यामुळे गाडी व्हाईट धूळ मारत होती. अशा प्रकारे हेड ब्लॉकही घासलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या गाडीचं व्हाईट स्मोक मारण्याचं कारण म्हणजे पिस्टन घासल्यामुळे गाडीचं ऑइल कंबशन चेंबरमध्ये येऊन ते जळत असल्यामुळे गाडी व्हाईट धूर मारत होती. मित्रांनो, याचबरोबर गाडीचं पिकअपही कमी झाला होता. त्याचबरोबर गाडीचा ॲव्हरेजही कमी झाला होता. अशा प्रकारे आता आपण हेड खोलल्यानंतर आता आपण स्टेप बाय स्टेप वरील सर्व पार्ट काढून घेऊया. सर्वात प्रथम टायमिंग पॅड काढूया. यानंतर कॅमशाफ्ट काढण्यासाठी आपण कॅमशाफ्ट लॉक पट्टी खोलून घेऊया. यावरील नट अशा प्रकारे खोलून आपण पट्टी काढून घेऊया. त्याचबरोबर कॅमशाफ्ट खोलण्यासाठी रॉकर खोलूया. अशा प्रकारे रॉकर खोलण्यासाठी आपण रॉकरच्या पिना काढून घेऊया. पिन खोलल्यानंतर रॉकर काढले. अशा प्रकारे आपण रॉकर कंडिशन पाहू शकता. यानंतर दुसरी पिन अलगद काढून आपण रॉकर काढूया. यानंतर आता आपण कॅमशाफ्ट काढून घेऊया. अशा प्रकारे आपण कॅमशाफ्ट पाहू शकता. यानंतर आपल्याला आता वॉल खोलायचा आहे. वॉल खोलण्यासाठी आपण अशा प्रकारे आपण वॉल लॉक खोलून वॉल स्प्रिंग त्याचबरोबर वायशर योग्य पद्धतीने खोलून घेऊया. मित्रांनो, आपण पाहू शकता लॉक त्याबरोबर स्प्रिंग वायशर अशा प्रकारे आपण खोलून घेतलेलं आहे. सर्व पार्ट्स व्यवस्थितपणे जपून ठेवणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे आपण सर्व पार्ट खोलूया. यानंतर आपण वॉल बाजूला काढूया. अशा प्रकारे आपण वॉल काढूया. आपण पाहू शकता वॉलचे कंडिशन. तर आता अशा प्रकारे आता आपण वॉल खोलल्यानंतर आपण दोन्ही वॉल काढायचे आहेत. मित्रांनो, यानंतर आपल्याला हेडला नवीन वॉल टाकून त्याचबरोबर ग्राइंडिंग करून गाईड मारायचे आहेत. यानंतर आपण पाहू शकता ब्लॉक एक साईड पूर्ण घासल्यामुळे ऑइल लिकेज होत होतं. त्याचबरोबर पिस्टन कंडिशन आपण पाहू शकता. पिस्टन पूर्णपणे घासलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला गाडीला ओवी ब्लॉक पिस्टन टाकायचा आहे. त्याचबरोबर कॅमशाफ्टही घासलेला आहे. आपण पाहू शकता कॅमशाफ्ट घासल्यामुळे आपल्याला तो नवीन टाकायचा आहे. त्याचबरोबर गाडीला रॉकर टाकायचे आहेत. अशा रॉकर या घासले. त्याचबरोबर टायमिंग पॅड आणि वॉल गाडीला नवीन टाकायचे आहेत. तर मित्रांनो, यापुढील व्हिडिओत आपण पाहणार आहोत पूर्ण इंजन असेंब्ली कशी जोडायची. सर्व पार्ट स्टेप बाय स्टेप कसे जोडायचे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.